तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा ब्रँड न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आहे गुरुवार, आज एकादशी पण आहे. जय हरी, जय श्रीराम, गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. नाव घेतलं देवांचं. आता चाललोय मंदिरात पाय पडायला. पाय पडूया. आता एक विषय दाखवतो तुम्हाला. इकडून पण जागा नाही आहे, टू व्हीलर बसणार नाही तर. आणि भाऊनी नंबर नाही दाखवत, मी तर सांगतो मी कोणी असेल तो. इथून गाडी कशी काढू मी एवढं नॅरो पॅचमध्ये. हां, एवढं पॅच येतो. ते व्हिडिओमध्ये मे बी कसं दिसतो माहीत नाही, पण हे बघा. एकदम नॅरो पॅच. मित्र जरा गाडी सांभाळून लावत जा यार प्लीज. लय 4-5 वेळा त्याची गाडी तिथं पण होती, इथं पण होती. हरकत नाही, त्याला सांगतो भाऊला आपल्या. ऐकल तो मे बी. हे कॉकनीवाल्याला भारी. कॉकनीच्या समोरच आहे मंदिर आपलं तेव्हा. श्री गुरुजी. श्री गुरुदेव. अनबॉक्सिंग बघा. भाऊला आहे ना, हेच नाही काय म्हणतात त्याला, सबर नाम की कोई चीज नाही इसमें. संयम तर काहीच नाही. चालता चालता फाडो राहिलाय. ए गाऊन घेतला काय? दाखव दाखव दाखव, पब्लिकला दाखव. कोणत्या ब्रँडचा आहे? नेटप्ले. कोणता ब्रँड? सांग ना कोणता ब्रँड आहे. असं होणारच नाही, तिथे लिहिलं स्टिकरवर. बघा असं शर्ट आहे मित्रांनो. बुडा जीन्सचा आहे. बुडा जीन्स माहिती मला. बुडा जीन्स. खिचडी करायची आहे, खिचडी करू. दही वगैरे घेतलं, केळ बीळ, जरा भूक लागली होती त्याच्यामुळे. बाकी काय नाही. अजून 4था फ्लोर आहे. हे बघा, इथूनच आता घालून जातो का काय? कितीला? तुपाचा वास इतका क्वालिटी सुटलाय मित्रांनो. सुरूची एकदम गाईचं तूप, जसं की मी पास्ट व्हिडिओमध्ये दाखवलं. आता काहीच नाही, मी खूप वेळा बोललेलो आहे. आपण चालू करतो आता. हे बघा, एवढं लागते गोष्टी फक्त. इथं करून आणलं तुम्ही करून, मोठा काही विषय नाही तो. तर ठीक आहे, बनवतो खिचडी. बराच वेळा दाखवलेली, पण त्याच्यामुळे मी पूर्ण होल प्रोसेस दाखवत नाही बसणार. मागचं व्हिडिओ तुम्ही चेकआउट करा. तर इन शॉर्ट फक्त फर्स्ट ग्लान्स देऊन टाकू म्हटलं. समुद्रात थोडंसं भिजायला टाकावं लागेल. हे तूप पण लय भारी वास सुटला, एकदम क्वालिटीवाला. तर ठीक आहे, लेट मी स्टार्ट. सो आवर फायनल रिझल्ट लुक्स लाईक. हे बघा खिचडी इथं पण आहे थोडीशी, एकदम भारी आहे, क्वालिटी आहे. तुपामुळे माझी ते चेक केलं मी, पण मला चिडचिड कधी होती तेव्हा भांगरे. तर मग मकर कसं तरी राहिलं मला तोंडात. मी काही बोल नाही. हे भांगार थर्ड क्लास पॅकिंग दिली एकदम. हे काय आहे? हे किती वर्षाचं पडलं आहे काय माहिती, देव जाणे. बघाल मी रिटर्न करेन नाही ते फाडून फेकून. अरे भांगार, हे अशी पॅकिंग देतात काय? हे अशी पॅकिंग असते का? न्यू प्रोडक्टचं काय फील आहे का नाही? जाऊ दे, मोरू दे, काय हरकत नाही. पण हे कशासाठी माझं हेतू येतं हा होता की काम झालं का ठेवून द्यायचं भाऊ. त्याच्यामुळे जाऊ दे, मोरू दे. भंगार लोक आहेत ते, काय अडचण नाही. दुसरी गोष्ट अशी, चुरगळलेलं पण लई येत नाही. चुरगळलेलं ठीक आहे, काय हरकत नाही. तर आता मी ना न टाईम घालता हे करतो, काय म्हणतात त्याला, घालतो 2 मिनिट. तर मित्रांनो, माईक टेस्टिंग करतोय. एक टेस्टिंग. हॅलो 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 माईक टेस्टिंग. कारण की एका व्हिडिओमध्ये मी एक बघितलं, त्यांनी मोक्कार बेकार आवाज दिला आहे त्या माईकने, कर्कश एकदम. तर एकदा मला चेक करून द्या दोन्ही पण माईक. तुम्ही पण बघा ओके आहेत का नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, माईक जर चालू असेल तर आपण ते वाईल्ड क्राफ्टचं मी बोललो होतो तुम्हाला. आज मला टाईम भेटला आहे, तर मग ते वाईल्ड क्राफ्टचं पूर्ण रेन सूट आपण वेअर करून बघू कशी फिट अँड फिनिश. आणि एक्सेल साईज मागवलेली मी. मला नाही वाटत त्याच्यामध्ये बॅग पण जाईल. आणि एकदम म्हणजे पातळ एक म्हणू शकता तुम्ही हाय लेअर. जर काही धारदार गोष्टी फाटलं समजायचं, काय विषय नाही, काय हरकत नाही. तर ठीक आहे, मी चेक करतो 2 मिनिट. तर मित्रांनो, आता टाईम आहे, अँगल सेट केलं आहे. तर रप घालून घेऊ. तर लेट मी वेअर धिस फर्स्ट. याच्यामध्ये असा विषय आहे, हे आहे इलेस्टिक पूर्ण. दिसत असेल तुम्हाला, आय होप सो. हे बघा पूर्ण इलेस्टिक आहे. जवळून दाखवतो. हे बघा पूर्ण इलेस्टिक आहे पूर्ण. तर विषय असा आहे, आणि त्याच्या आतमध्ये हे आता जवळजवळ झाले 3-4 दिवस ऑर्डर करून. मला काही टाईम भेटला नाही. आता चला आज त्याचं मुहूर्त लावून टाकू. मागच्या वेळेस फक्त मी क्विक कम्पॅरिझन दिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. तर असं आहे जवळपास. म्हणजे लाईट वेट आहे, पण घाम आहे ना असला जबरदस्त ना. कारण की अरे माईक गेला. माईक हातात धरावं लागेल मित्रांनो. माईक हां, तर ठीक आहे.
असं बघतो आउटलुक ठीक. तर बघा मित्रांनो, असा विषय आहे जवळपास. तोंडात चाललंय भाऊ तो. काय विषय इकडे. हां ओके ओके ओके. हे पॅकेजिंग तोंडात चाललंय राव हे. ठीक आहे, काय हरकत नाही. दॅट्स हाऊ इट लुक्स ऑन मी. ओके. पण याचा विषय असा आहे, ड्रॉबॅक असं आहे काय, कालांतराने ना हे चिकट निघलं ना पाणी घुसत जाईल. दॅट्स हाऊ इट लुक्स ऑन मी. ठीक आहे, असं आहे जवळपास पूर्ण हवा आत यायची बंद झाली. याची टेस्टिंग करायची का, प्रेशरने पाईपने पाणी मारायला लोक माझ्या अंगावर, कसं दिसतंय कसं नाही ते कळत ना. तर ठीक आहे, असं आहे जवळपास. मागून पुढून बघून घे, मी पण बघतो. टोपीची गरज नाही पडली पाहिजे इन शॉर्ट. तर असं दिसतं मित्रांनो. मला तर ओके वाटतंय हो, एकदम व्यवस्थित. वाईल्डक्राफ्ट व्यवस्थित आहे, पण हे पर गळ्यापर्यंत गेली ती गोष्ट वेगळी. आणि ती गेलंच पाहिजे, कारण की पाणी ना इथं जर असेल तर पाणी लगेच आत घुसेल, इथून लवकर पाणी घुसणार नाही आतमध्ये, त्याच्यामुळं ते कारण असेल. आणि बाकीचं खिसा वगैरे किती, हां खिसा तर इथंच आहे. खिशाला पण इलेस्टिकच आहे. आला खिसाचा आवाज, ये खिसा जी इलेस्टिकवाला खिसा आहे हा. याच्यावर नाही विश्वास ठेवू शकत एवढा आपण, याच्यात नाही एवढा विश्वास ठेवू शकत. तसंच इकडं पण आहे. तर असे 2 का 3 खिसे आहेत टोटल. मला आत्ताच गरम व्हायला लागलं आहे, जबरदस्त आहे रे काही. विंड चिटर नाही होणार, रेन चिटर प्लस रेन सूट होईल, कारण की मला लय गरम होते आत्ताच. पूर्ण त्यांनी स्टॉप केली हवा बाहेरची याची. 2 मिनटं लेट मी ओपन. ओके. तर हे असा विषय जवळपास. आतून एक किस्सा आहे, त्याच्या आतून छोटासा आहे, तो पण नाजूकच आहे, त्याच्यावर पण नाही जास्त विश्वास ठेवू शकत. आता टाईम आहे रेनसूटची पॅन्ट वेअर करण्याचा. तर लेट मी गो देअर. हिअर इज अ पॅन्ट. याची मॅन्युफॅक्चरिंग कळन का आपल्याला कधीपासून आहे याची सॉरी मित्रांनो, पण मॅन्युफॅक्चरिंग लय जुनी याची. 2024चं मॅन्युफॅक्चरिंग, म्हणजे तेव्हा मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. मला वाटतं रिटर्नच करा वाटतंय रो प्रोडक्ट. भांगरा वाटू राहिले मला, मॉकर माझे 1200 रुपये गेले असं वाटू राहिले मला. पण म्हटलं वाईल्डक्राफ्ट भारी कंपनी असती, इतकं जुनं. ओके ओके ओके, असं दिसतंय मित्रांनो. ओके ओके ओके. आता इथं एक सीन असं आहे की तुम्ही अगेन पॅन्टचा जो बॉटम आहे तो कमी करू शकता इथून. हे बघा, पूर्ण जो बॉटम आहे तो कमी करू शकता. मला मक्कर गरम होतं आहे. यार कसं आहे, अरे कसं आहे दादा, मला काही जमून. हा आता असं असेल, मी उलटच करत होतो. झालं पॅन्टचा बॉटम कमी. तर असं दिसतंय जवळपास. आता मी लिमो ड्रेस घेतलेली, मी कॅमेरा अँगल पण नाही चेक केलेला, कसं दिसतंय नंतर माहीत नाही. हे असं आहे जवळपास. मी एकदा ह्याच्यात बघतो. 2 मिनटं कॅमेरा चालू आहे, 2 मिनटं. याला किस्सा नाही राहा, पण हे किस्से डायरेक्ट आतून टाकावं लागतील. बघू ठेवायचं का नाही. लय जुनी मॅन्युफॅक्चरिंग आहे, मला काय पटत नाही ही गोष्ट. पॅकेजवरूनच कळलं किती दिवसाचं प्रोडक्ट आहे. तेव्हा तर मी पहिले मॅन्युफॅक्चरिंग बघितली बी नव्हती. बावला यायचं आंघोळ केली त्यांनी. तर आपण बंद करू व्हिडिओ. येऊ शकतो रे, लय उरायले गरम आता तिथं काढून. आणि असं आहे जवळपास. मला इच्छा नाही उरायली ठेवायची हे मॅन्युफॅक्चर डेटा नियर बघून. त्याच्यामुळं आजसाठी टी व्ही इथपर्यंत. तुम्हाला सांगतो मी काय केलं काय नाही त्याचं. ती गेले 4-5 दिवस झाले. सोमवार आलं होतं आपली ती ऑर्डर. सो एक 7-8 दिवसाचा ग्रेस पिरियड असतो आपल्याकडे, ज्याच्यात आपण रिटर्न करू शकतो.
बघेन मी केलं तर रिटर्न करण्याचा ठेवून मी तुम्हाला कळवतो. पण आजसाठी टी व्हीपर्यंत बाय बाय, जय श्रीराम.